आणि फायनली गणपती बाप्पाच्या समोर नारळ फोडून आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो थेट गोकर्णकडे. ऑलमोस्ट 400 किलोमीटर ड्राईव्ह करून सकाळी आम्ही घेतला आमचा नाश्त्याचा पहिला स्टॉप. आणि इथला नाश्ता खूपच भारी होता. काय तुम्ही कधी या साईडून गेला तर या हॉटेलमध्ये नक्की नाश्ता ट्राय करा. हॉटेलच्या साईडला व्हॉलीबॉलचं ग्राउंड होता आणि आम्ही असंच ओनरला बॉल साठी विचारलं आणि त्याने आम्हाला डायरेक्ट बॉल आणून दिला. मग काय फायनली गोकर्णला पोहोचून आम्ही रूम्स घेतले. हे होतं आमचं बीच साइड रूम. फक्त 3,500 मध्ये 7 जणांसाठी एकदम परफेक्ट डील. तिथून आवरून आम्ही गेलो महाबळेश्वर टेम्पलला दर्शन घेण्यासाठी. ते शूट करायला अलाउड नाहीये, त्यामुळे मला शूट करता आलं नाही. पण हा एक्सपिरियन्स एकदम नेक्स्ट लेवल होता. दर्शन झाल्यावर इव्हिनिंग झाली होती. आम्ही फ्रेश होऊन डायरेक्ट बीचवर गेलो आणि बीचचा व्ह्यू बीचवर खूप एन्जॉय करून फायनली आम्ही गेलो डिनरसाठी. आणि या बीच व्ह्यू सोबत डिनर करायची मजा एकदम नेक्स्ट लेवल होती. तर गाईस, हा होता आमच्या बॉयज ट्रिपचा डे 1. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि फॉलो करा डे 2 साठी. Bended knee is no way to be free. Lifting up an empty cup I ask silently. All my destinations will accept